शकता तुम्ही ब्लॉग मध्ये बघा नजारा दाखवा आमची ताडामोड झालेली आहे आमची बघू शकता डोंगरीवर आलोत आम्ही आणि बघा किती जोराचा वारा आलाय आईमाऊलीच्या भेटीला आलोत आम्ही आणि एवढा जोरात वारा आलाय ना बघू शकता तुम्ही किती जोरात वारा आले मंदिराची साफसफाई चालू आहे हे बघा तुम्हाला दाखवतो तर आईमाऊलीच्या भेटीसाठी स्वतः प्रणय सुद्धा आलेला आहे पूर्ण दिवे वगैरे विझलेले आहेत एवढा जोरात वारा आलेला आहे हाय गाईज तर विनयकडो ब्लॉग मध्ये तुमचं सरसे स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चालत आहोत डोंगरीवरती आणि डोंगरीवरती जायचं कारण असं आहे की आमच्या डोंगरीवरती आई एकविरेचं मंदिर होणार होतं ते काही कारणास्तव झालं नाही तर तिथे आई एकविरेचे पावले आहेत आणि 5 पांडवांचे दर आहेत ते बघण्यासाठी चाललोत आम्ही तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर चला आता जाऊया डायरेक्ट डोंगरीवर पहिले गावदेवीचं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया तर मित्रांनो हा आहे आमच्या गावदेवीचं मंदिर बघू शकता गावदेवीचं मंदिर आहे आमच्या गावातला आणि गावदेवीचं डेकोरेशन हा विकेश कडू करतो नेहमी तर बाकी मंडळी आपले पुढे गेले आहे आम्ही तिघे थोडं लेट झालो यायला तर आता दाखवतो तुम्हाला आमच्या गावातल्या डोंगरीचा नजारा कसा आहे तो तर ही आहे आमच्या कडूआलीची डोंगर बघा डोंगर लागलेले आहे तर बोला आईमाऊलीचा आम्ही वरती गेल्यावर तुम्हाला दाखवू कसा आहे तो देवीच्या पादुकांचा नजारा आणि आमची पब्लिक पण दाखवू तुम्हाला आता आम्ही सगळे 3 जण चालतोय आम्ही झालो लेट 3 जण तर त्याच्यामुळे गडबड झाली आणि आजीतला पण रस्ता भेटत नव्हता कारण आता कशी पहिल्यासारखी वाट पण नाही राहिली डोंगरीवर पूर्वी कसं आम्ही डोंगरीवर जास्त यायचो करवंदाना आंब्याना आता काय तसलं राहिलं नाही साधारणपणे एक 20 ते 25 मिनिटाचा रस्ता आहे गावापासून तर फायनली आम्ही आता पोहोचलोत बाकी मंडळ सगळे आमच्या आधीच आलेले आहे इथे साफसफाई करतात मंदिराची साफसफाई चालू आहे हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा ही देवींचे पादुका खाली खाली दाखव खाली हे बघा पादुका देवीच्या ही आमची पब्लिक आहे ही बघा साफसफाई करताना आणि हा विकेश कडू भोपी हा याला बोलतात भोपी आणि गावदेवीचा पण भोपी म्हणजे हा विकेश कडू ओळखला जातो आमच्या गावातला बघा आमची पब्लिक साफसफाई पण करतात त्याच्यामुळे थोडा टाइम लागेल तर आता आईचं पूजन चालू आहे आणि स्वतः विकेश कडू करतोय पिशवी देता ना आपली आता काकूंच्या हातची पूजन चाललंय रांधे दाखव इकडे रांधे बोलू नको विनय कडू
काय बोलणार? हां आम्ही नंतर छान वाटलं. तर आता सगळ्यांचं दर्शन पण झालेलं आहे. हे बघा मंडळी इकडे होते, दर्शन सगळ्यांचं झालेलं. आता फक्त आरती बाकी आहे आमची. थांबव मी काट बिट काढतो वाटत. इकडे घेतलं इकडे घेतलं. तर आई माऊलीच्या भेटीसाठी स्वतः प्रणय सुद्धा आलेला आहे. आता थोड्याच वेळाने आई माऊलीची आरती होणार आहे आणि बघू शकता पाणी सुद्धा आलेलं आहे. आणि पाऊस काय येऊ नको, कोणी छत्र्या वगैरे काय आणल्यात नाही. सर्वांगी सुंदर पेंडुराची कंठी झळके माल मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माल कामना पूर्ती. जय देव चितकवरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुंकी नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माल कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर कंगर वंदना सरस्वत वक्र कुंडसी नैना. दाश्रमाचा आवड पाय सजना संकटी पावा वेळी रक्षा रे सुवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव विश्वरी उभा वामंगे रखमाई दिव्य शोभा. कुंडलिका बेटी परमालेगा चरणी वाहेरी वा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव माला गोला कठेवणी कंठी काचे पितांबर कस्तुर लाटी. देव सुरवर नित्याची भेटी गरुडा हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनेती चंद्रभागे माझे सारजे गती. दर्शन हे रामात्र काय होया मुक्ती केशवाची नामदेव भावे वारीची. जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव लौटी विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ तेलेनी ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते दुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा. जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव कर्पूर गौरा बोला नैने विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. विभूतीचे उधळण श्रीगणपती काय दाखवी आम्हा आरती तुकारामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्व कायेन वाचा मचिंतनेवा पूजा स्मरामा करोमि यत्नं समर्पयामि. नारायण श्री समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीराम माधव मुकुंद हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. गोपाळ कृष्ण भगवान की सर्वदा योग तुझा रामा. तुझे कारणी रे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका गणेश यात्रा. कैलास राणा शिवचंद्र मोरी फणींद्र माता मुक्ती कारुण्य सिंधू को दुःख हारी तुझे शंभो मजकोळ थारी. मोर्या मोर्या मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा फाळू बाळ. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विश्वासमुळे देवे तेने वागे दोषावे दोषोनी मधल्यावे पसायराने. जे जनांची व्यक्ती सांडो तया सत्य विरती. मित्रांनो
पाऊस आलेला आहे, बघू शकता खूप जोरात. सदा सज्जन सर्वसुखी पूर्ण होई आदि खुशी अखंडित आणि गणपतीने विशेष विशेष आई माऊलीचा. तर मित्रांनो भरपूर जोरात पाऊस सुद्धा आलेला आहे, बघू शकता तुम्ही ब्लॉग मध्ये. बघा नजारा आमची ताडामोडच झालेली आहे. आमची पब्लिक बघू शकता डोंगरीवर आलोत आम्ही आणि बघा किती जोराचा वारा आलाय. आईमाऊलीच्या भेटीला आलोत आम्ही आणि एवढा जोरात वारा आले आहे ना, बघू शकता तुम्ही किती जोरात वारा आले आहे. प्रणय काय बोलणार लास्ट तो बोलायला. तर वारा बघू शकता पूर्ण झाडं वगैरे हालतात. बघू शकता किती जोरात वारा आहे, पूर्ण झाडं हालतात. व्हिडिओमध्ये एवढा कॅप्चर नाही होत, पण भरपूर जोरात वारा आलेला आहे. पाऊस आलेला आहे. बघू शकता किती जोरात पाणी पडतोय. पूर्ण दिवे वगैरे विझलेले आहेत, एवढा जोरात वारा आलेला आहे. भरपूर जोरात पाऊस पण पडायला लागलेला आहे. आणि आता तर मित्रांनो आता व्हिडिओ करतो बंद मी. आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.